गटाला बहाल झालेला आहे, न्याय झालेला आहे असं वाटते का? काय पहिली प्रतिक्रिया? महत्त्वाचं म्हणजे जे दोन्ही पक्षांनी आपले जे निवडणूक आयोग आहे दिल्ली त्यांना आपण अपील केलं होतं आणि अपीलप्रमाणे त्यांनी जे न्याय दिलेला आहे ते न्याय सगळ्यांना मान्य झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून अधिक काय मी बोलू इच्छित नाही. जे काय ज्याच्याकडे ताकद आहे ते झालेलं आहे त्यांचं. आनंदाचा क्षण आहे बाबा आपल्यासाठी, कारण की आपली आशा होती की तुम्हालाच मिळेल असं तुम्ही दावासुद्धा केलेला होता, तो खरा ठरला. नाही ठीक आहे, आता जे झालं चांगलं झालं आणि आता निवडणुकीला तयारीला लागतो. पक्ष चोरला असा जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत. 2019 पासूनच अजितदादा हे कट करत होते. नाही, कोण आहे ते मला माहीत नाही, कोण जितेंद्र आव्हाड, मी काय ओळखत नाही त्यांना. परंतु इतकं आहे की जे निवडणूक आयोगाने जे निर्णय दिला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. विरोधी पक्षांच्या वटीटीवर म्हणाले आजच्या दिवसाची काळा दिवस म्हणून नोंद त्यांना जे वाटते विरोधी लोकांना बोलावं लागते. सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे की काही अदृश्य शक्तींचा हात होता आणि त्या अदृश्य शक्तीमुळं हे सगळ्या घडामोडी घडल्या. पाहते ऑटोनॉमस बॉडी आहे निवडणूक आयोग आणि त्यांनी जे निर्णय दिलेला सगळ्याला मान्य आहे ना. तो हिंदी में पक्ष पूर्णपणे अजित पवारांच्या बाजूने होता म्हणूनच हा निर्णय आला आहे. बहुतांशी आमदार, बहुतांशी खासदार, जे काही आता निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे, आता दादा त्याचे अध्यक्ष आहेत आणि सिम्बॉल आमचं झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाचा अधिकार आता दादाकडे असल्यामुळे आता निवडणुकी आता 2 महिन्यांनी आहे, त्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे जाणार आहोत. याचा फायदा होईल का आता तुमच्याकडे पक्षाने चिन्ह आल्यामुळे? फायदा नाही, फायद्याचं काय, ते चिन्ह आमचंच होतं आणि चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने जे न्याय दिलेला आहे आम्हाला ते मान्य आहे. चिन्ह गेलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे, शरद पवार आमच्यासोबत, असं रोहित पवार. ठीक आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत पवारसाहेब, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार. पवारसाहेबांना तुमच्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणार होता? नाही, आता ते सगळं आता आमचे वरिष्ठ नेते लोक बघतो काय करायचं. हिंदी में जानना चाहेंगे, आज जो निर्णय आया है चुनाव आयोग का, क्या कहेंगे? निर्णय जो आया चुनाव आयोग की तरफ से उचित निर्णय आया है और जो अपेक्षित था वो निर्णय हो गया है. धन्यवाद. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.